करणीचे करू नका. जेणे जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. साधनाचे सार मंत्र विदारी आत्मतत्व तरी कोटी 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 यज्ञ निंदे जाणे. एका नाम जपताकडे एका जनार्दनी न घ्यावा संशय. नित्य शिवोय हरिमुखी दातार परिलिंगा. ज्ञानाई मागुता जन्म घेणे पांडुरंगा. देवा तू गणेशु सकलमती प्रकाशु मणि निवृत्तेदासु अवधारिजो. गुरुर ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. साधन हरिचे जनी करणीचे करू नका. जेणे जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज या उपदेश प्रकरणातील अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगात एकनाथ महाराज तुम्हा आपल्या सर्वांना साधू संत श्यामदंड आणि भेद अशा तिघ प्रकारचा उपदेश तुम्ही आपल्याला करतायत. विनंती करून सांगतात. सकाळच्या पाया माझे दंडवत आणि परत पाया पण सांगतात. आपल्याला बाप म्हणून सांगतात. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही आपण त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे त्या पद्धतीने आपण विचार करायला पाहिजे. आणि आम्ही सुद्धा तुम्हाला तो विचार करायला सांगायला पाहिजे. महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. करा रे बापांनो साधन हरीचे जणी करणीचे करू नका. जर तुम्हाला आपल्याला मनुष्य धर्माला येऊन जर तुम्हाला जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल
तर जग जे करतं तसं करू नका. साधू संत सांगतात त्या पद्धतीने करा. साधनाचे सार मंत्र वेद हरी आत्मतत्वधरी ज्योती. वास्तविक पाहताना अनेक साधने आहेत, परंतु ते अवघड साधन आहे. बाकीचे साधने योग विधी सिद्धी वास्तविक असे अनेक साधने आहेत, पण सगळ्यात सोपं असं साधन जे सांगितलेलं आहे आणि ते साधन म्हणजे हरीचे नाम. आणि सर्व साधू संतांनी नामस्मरण वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर वारकरी संप्रदायाच्या मध्ये सुद्धा आपल्याला नाम या साधनांचे हळूहळू हळूहळू व्यक्तातून अव्यक्ताकडे नेलेला आहे. आणि साधू संत सांगतात या ठिकाणी पहिल्या याच्यात सांगितलं करारे बापानो साधन हरीचे जणी करणीचे करुणा जग जे करत जग सुख जे पाहताय हे दृश्यात पाहताय. दृश्य वास्तविक पाहताय हे घरदार जमीन जमल्या गाड्या घोड्या हे जगण्याचं साधन आहे, सुखाचं साधन नाही. सुखी जणी व्हावे जग निभवावे अज्ञानी लावावे सन्मार्गाचा. जो सन्मार्ग जो आहे देवाची प्राप्ती देवाजवळच सुख आहे. सर्व सुखाचे आगर वास्तविक पाहता सुख देवाजवळ आहे आणि तो देवाकडे जाण्याचा जो मार्ग जो आहे ते साधू संत सांगतात. साधन म्हणजे ते हरीचे एक नाम जे आहे ते भगवंताचं जे नाम आहे. हरिमुखी गाता हरपरी चिंता ध्यान आहे. तुम्हा आपल्याला हा जो धर्म मारण्याचा फेरा जर चुकवायचा असेल तर त्याला एकच साधन आहे हरीचे नाम. आणि हरीचे नाम जे आहे हे बाकीचे अवताराचे नाव आहे. राम कृष्ण हरी हे जे आहे राम कृष्ण वास्तविक हरी नंतर त्याला जोडलेला आहे. रामात जो हरी आहे कृष्णामध्ये जो हरी आहे तुमच्या आपल्यामध्ये जो हरी आहे ते जे नाम जे आहे ते नाम मात्र गुण आहे. ज्ञान गुण गम्य निवृत्तीने दिलेले माझ्या हाती. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या गुरुने मला असं ते गुड आहे सिक्रेट आहे आणि ते मला दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हा साधू संतांचा तुम्ही जर योग याविधी नवे नवे कितीही यज्ञ करा काही करा हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाची क्षणमात्र. हरीचं नामस्मरणाचा उच्चार केल्यानंतर किती जरी पाप केला असेल जळून जातात. नवे नवे एक वास्तविक पाहता एक हरिनाम. इकडे तुम्ही कोटी कोटी यज्ञ कोटी कोटी यज्ञ नित्य जाताने एक हरिनाम कोणी विचार केला नाही. आणि तो विचार करावा म्हणून साधू संत तुम्हाला आपल्याला विनंती करतात करारे बापांनो. म्हणजे बाप म्हटल्या तरी ऐकतील बाप म्हणून त्यांनी तुम्हाला आपल्याला सांगा. तुम्ही आता एवढे त्याचे एकनाथ महाराज वास्तविक पाहता सांगा साधू संत ज्या कामासाठी येतात ते काम करतात. येणे केल्या प्रकारे आता सुद्धा तुम्हा आपल्याला माळ कोणी घालेलो हे नामामध्ये पावर आहे. नाम उच्चारते अखंडी पुढे उभा जगती नवे नवे या नामामध्ये नाम तुझे नारायणा पुढे असा थोडक्यात बाबांचं माझ्या अल्पमते तुमच्या पुढे मांडला आहे. परंतु हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन कशासाठी आहे हा तुमच्या पुढे मी निरोप सांगतो. हा सूर वास्तविक हे असायला पाहिजे. पण जैसे प्रार्थनाची दोरी कैसा गुण देतो हरी. आता आमचं दुर्दैव कसं आहे तुमचं भाग्य चांगलं की तुमच्या त्या गोष्टी तुम्हाला हे गुण अवगत आहेत. पण तरी पण आज या कार्यक्रमासाठी लांबून लांबून आलेली मंडळी आहेत. गावातली जरी मंडळी नसेल परंतु आपल्याला नवजुनं करायचं आहे. इथले जे काही तरुण मंडळी जे आहे त्या मंडळीच्या आग्रह एक दिवसाचा मेळावा आणि त्याचं निमित्त रंगनाथ महाराजांची पुण्यतिथी. वास्तविक पाहता या परिसरामध्ये सकाळीच मी सांगितलं उद्घाटनाच्या वेळेस सांगितलं डोंगराळ भाग आहे तरी सुद्धा तिथले मंदिर जर पाहिलं तर खूप मोठे. आणि या धार्मिक कामासाठी मंडळी खूप खर्च करते. या सर्व कामटवाडी आहे इकडे बरेच या परिसरामध्ये मोठमोठे कार्यक्रम होता. आता तिकडे पण एक सप्ताह चालू आहे. तर या ठिकाणी हा कार्यक्रम रंगनाथ महाराजांच्या
पदस्पर्शाने पावन झाले आणि ही भूमी तपभूमी आहे इथली. ही पोखरी ही भूमी तपभूमी, तप केलेले महाराजांनी. परंतु ही एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जरी योगी इथे होऊन गेले असतील पण उद्धाराचं काम संत करत असतात. ठाला विठाला पावन भूमी झाली त्यांच्या स्पर्शाने, त्यांच्या तप सामर्थ्याने. परंतु एखाद्याचा उद्धार केला असेल किंवा त्यांची परंपरा असेल इथं, असं काही असेल तर सांगा, मी माझे शब्द मागे घेतो. ठाला विठाला संत हे कंदारासारखे घेतच असतात आणि संत ही पदवी बरेचसे तुमच्या आपल्या डोक्यात आहे. अजून तुम्ही व्यक्तीला संत म्हणतात. संत ही पदवी ज्ञानाला आहे आणि ज्ञान हे तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय मिळणार नाही. काय संत ही पदवी कोणाला आहे? ज्ञानाला आहे आणि ज्ञान हे अभ्यास केल्याशिवाय होणार नाही. आता ज्ञान सुग्रीणी पदवी कोणाला आहे? ज्ञानाला आहे. डॉक्टर पदवी कोणाला आहे? ज्ञानाला आहे. आता हे जे त्याचं नाव बघा काय? आत्मा बघा. आणि ही जी आहे विद्या त्या आत्मारामाला यांना नाही. ठाला विठाला विठाला आणि आमचे जुने साथीदार न बोलवता सुद्धा हजर राहतात. तर ते सुद्धा आले आणि टाळकरी मंडळी गावातले असतील नसतील गावातले आहेत, ती मंडळी हजर आहे. परंतु विषय जो आहे नामाशिवाय नाही. बंधनापासून मुकलेल्या गाठी लेखा लेखी सावकाश काय या ठिकाणी सर्व आणि तरुणच बदल करू शकतात. कुठल्याही गोष्टीची बदल तरुण करत असतात. तरुण बदल करत असतात. मग सांगा तुम्ही आता या ठिकाणी बारकाईने जर विचार केला, आज हा जो महिना जो आहे 22 तारखेला आपल्या मोठी या पावनभूमी श्रीपाद बाबांची पुण्यतिथी आहे आणि 22 जानेवारी तिकडे राम लीलाचं आगमन होत आहे. असा योग घडून आलेला आहे. वास्तविक पाहता बारकाईने विचार केला, हे सनातन धर्माचं तत्वज्ञानामुळे आपण गप्प बसलेले आहोत. वास्तविक आपला खरा जो धर्म सनातन धर्म जो आहे, हिंदू धर्म ही संस्कृती आहे. अजून सांगणाऱ्यालाच माहिती नाही, हिंदू धर्म नाहीये, हिंदू ही संस्कृती आहे. हिंदू ही काय संस्कृती आहे आणि सनातन हा धर्म आहे. सनातन धर्माचे जे तत्व जे जीवब्रह्माचा ऐक्याचा हा सिद्धांत आहे आणि म्हणून तुमच्या आपल्या जे काही वृत्ती जी आहे ही वृत्ती आक्रमक वृत्ती नाहीये. आक्रमक वृत्ती जी आहे सनातन धर्मामध्ये जे लोक आहेत, आक्रमक वृत्ती जे नाही नसल्यामुळे कोणी आपल्याला काय येतात, टिकली मारून जातात. बघा तुम्ही वास्तविक पाहता सनातन धर्मामध्ये हिंदू लोक काही त्यावेळी नव्हते का? होते ना. मग ते म्हणतात दिल्ली में कलामत चलती थी, वेगवेगळे मस्जिद होती थी, एक शिवाजी न होता तो सबके सुनता होती थी. धर्मरक्षण होण्यासाठी वास्तविक पाहता ज्याच्या धर्माचा स्वाभिमान प्रत्येकाला असावा आणि आपण सर्व धर्माचं काय करतो असतो, सर्व धर्माचा आपण सन्मान करत असतो. सनातन धर्मी जे आहे सर्व धर्माचा आपण आदर करत असतो. परंतु दुर्भाग्य ते आपल्याच घरी येऊन आपले भाषे मोजतात. तेच ब्रह्मांडात आहे. वास्तविक पाहता हे जे शरीर आहे, या शरीरावर आत्म्याची सत्ता पाहिजे का विषयांची सत्ता पाहिजे? आत्म्याची सत्ता पाहिजे. आत्म्याची सत्ता पाहिजे. परंतु आत्म्याची सत्ता निर्माण होण्यासाठी तुम्हाला इंद्रिय जे आहे, इंद्रिय वास्तविक इंद्रियावर विजय मिळवायचा यायला पाहिजे. इंद्रियावर केव्हा विजय मिळेल? हा इंद्रिय वास्तविक नेते खेचुनी वेगाने इंद्रिय दांड घेतली, परंतु त्यातून होतो युक्तीने रहावे मत्परायण. इंद्रिय जिंकली जाणी त्याची प्रज्ञा स्थिरावली. वास्तविक हा सर्व घोळ जो आहे इंद्रियाच्याच माध्यमातून, स्वराच्याच माध्यमातून आपल्याला इंद्रिय
इंद्रियाच्याच माध्यमातून इकडे अगोदर इंद्रिय काय करायला पाहिजे? इंद्रियाला वळण पडायला पाहिजे. कशाचं वळण पडायला पाहिजे? कशाचं वळण पडायला पाहिजे? हरी बोला देता हरी बोला घेता सर्व कार्य करिता हरी बोला. इंद्रियाला वळण पाडायचे म्हणतो. डोळ्याने काय पाहावं? हा, डोळ्याने काय पाहावं? डोळे तुम्ही घ्या रे सुख, तुम्ही ऐका रे कान. वास्तविक ज्या सर्व इंद्रियांना वळण जर असं पडलं तर तुम्ही आपण इंद्रियांना वळण पडल्याशिवाय पडले वळण इंद्रिया सगळं भाव कोणी रडा नाही तुझा. इंद्रियाला वळण पडायला पाहिजे, पण तुम्हा आपल्याला इंद्रियाला ते वळण पडलेलं आहे. विषय ओढी भरले जीव कोण करेले अंजी न उपजे नारायणे भाव पाहुनी ठाव न देहा. वास्तविक पाहता इंद्रियाला बहिर्मुख झालेले इंद्रिय आहे आणि साधू संत त्या बहिर्मुख झालेल्या इंद्रियाला अंतर्मुख करण्यासाठी वास्तविक आपल्याला इथपर्यंत कीर्तन प्रवचन देवाचं नामस्मरण करा, अमुक करा सर्व काही सांगितलं. परंतु हे जे भगवंताचं जे नाम आहे हे देणारे जे आहे, देणारे भेटायला पाहिजे ना. आणि देणारे जे आहे वास्तविक पाहता बारकाईने विचार करा. नाम देणारा आणि नाम घेणारा, नाम देणारा आणि नाम घेणारा या दोघांचं ऐक्य व्हायला पाहिजे. नाम देणाऱ्याचं ऐकण्याचं जर ऐक्य झालं नाही,
नाम देणाऱ्याचं आणि घेणाऱ्याचं ऐक्य व्हायला पाहिजे. ऐक्य हे बाह्य आणि परोक्षाने तुम्हाला गुरु भेटतील. परोक्षाने गुरु भेटतील. ते परोक्षाचे गुरु तुम्हाला फक्त मार्ग दाखवू शकतात, नेऊ शकत नाही. ते म्हणून ते सांगतात मार्ग दावून गेले संतते. ते दावून गेले का घेऊन गेले? मार्ग दाखवला तेनेच पंथे चालू जाता न पडे कोणता कोठे काही. मार्ग दावून गेले आधी. आता सांगा तुम्ही तो मार्ग जो आहे त्या मार्गाने तरी मिळाला का आपल्याला? तो मार्ग तरी मिळाला का? ज्यांच्याकडे परंपरा असेल, ज्यांच्याकडे परंपरा असेल, ज्यांच्याकडे गुरु परंपरा असेल, जसं आता तुम्ही आपण ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा सांगतो. अदिना तुम्हा बीज प्रगटले मचेंद्र लादले हे जबरे मुद्रा कुरुक्षेत्र जले गुरुना कृपा केली गैरीनाथा गैरी प्रसादी निवृत्ताचार ज्ञानदेवसार. इथपर्यंत येऊन थांबला. इथपर्यंत येऊन थांबले. पण पुढे आहे ती परंपरा आहे नाही. जरी असेल तरी परिणाम नाही. त्यावेळेस जो परिणाम झाला त्या नामामध्ये किती पावर आहे, किती पावर आहे. हरिपाठ रोज आपण म्हणतो तृणाग्नी वाचत नसतील का बरे? मराठी भाषा आहे ना. काय म्हणतात? तृणाग्नी वेळे समरस झाले तैसे नामे केले. वाढलेल्या गवताला जर काडी लावली, काडीची आगपेटी जर काडी लावली काय होईल? तृणाग्नी वेळे समरस झाले तैसे नामे केले. त्या नामामध्ये जशी पावर आहे ते गवताची गंधी नवे नवे किती जरी मोठी गंधी असेल जाळून टाकेल, जाळून इतकं सुद्धा राहू देणार नाही. जर त्या किटपाट काळीमध्ये जर एवढी पावर आहे, देवाच्या नावामध्ये पावर नसेल, मग हरिपाठ आपण रोज म्हणतो तृणाग्नी वेळे समर्थ झाले तैसे नामे केले. झालं का तसं झालं? काय जाळायचं आपल्याला? काय जाळायचंय? काय सांगितलंय? कोटी कोटी हे करीना. म्हणजे नामामध्ये एवढी पावर आहे, एवढी पावर. तुम्ही किती जरी पाप केला असेल, हरि उच्चारणी हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाचे क्षण मात्रे. पाप कळलं का? पाप म्हणता कुणाला आणि पुण्य म्हणता कुणाला? सांगा तुम्ही. तुमचं पापाचं कटोडं दाखवा मला आणि पुण्याचं कटोडं दाखवा. पाप आणि पुण्याचे कटोडे मग नाही करा. पाप पुण्याने पण म्हणता कुणाला? जर भगवंताच्या नावाने जळून जातं ते पाप असं म्हणतात. किती तरी पाप असेल, किती तरी पाप असेल. वाल्यापणाने एवढं पाप केलं होतं, 7 राजन भरले होते, मग ते जळून गेलं. मग आपलं जळालं का? पण आपल्याला पाप म्हणजे काय माहित नाही, पुण्य म्हणजे काय माहिती नाही. आमचं एक चालू आहे. अहो तुम्ही शेळी बघा. काय तुम्ही शेळी म्हणता का बकरी म्हणता? शेळी म्हणता, बकरी म्हणता. ते जर धुवायला बसता तुम्ही किंवा गाय म्हैस धुवायला बसता, तुम्ही 1-2 धार काढून उचलून घालता का चांगलं पिळून घेता? पाणी टाकून पिळतं. मग इथं सुद्धा इथं काय सांगितलं? इथं सुद्धा यांना उपमा काय आहे? या जागेवर जे बोलता यांना उपमा काय आहे? तुम्ही संत महाय बापू नवे नवे ते म्हणतात इथं गाय उपमा दिलेली. प्रमाण मानले पाठ गाय उपानी एक आपण प्रेमी पाना
सांगतो हे तुम्हा आपल्याला धेनूप्रमाणे आहे. मग ते धेनूला जर समजा दूध पाहिजे असेल, धेनू करणं तुम्ही गाय पाळता कशासाठी, म्हशी पाळता कशासाठी, धेनू पाळता. धेनू म्हणजे काय, कशासाठी, आणि काट्या शब्द मुलांच्या दुधासाठी तुम्ही गाय आणली, पण घरी आल्यानंतर ती दूध देत नसेल तर तुम्ही तिला काय करता, बाजारात दाखवतात ना, दुसरा बाजारी लगेच विकून टाकतात. मग आता इथं सुद्धा बारकाने विचार करा. तुम्ही आपल्याला जे काही तुम्ही साधू संतांना धेनू योग आहे, त्याच्याकडे तुम्हाला दूध मिळतं का, दूध गोड असतं, गोड असतं, दूध गोड असतं ना, मग तुम्हाला गोडी लागली की त्याची, ज्यांना गोडी लागली ते देतात, ज्यांना गोडी लागलेली आहे त्या नामाची ते देतात. बाकीचे करमणूक करणारे आपल्या संप्रदायाच्या कीर्तनामध्ये ते येणार नाही. आणि जरी आपल्या त्यांना गोडी लागलेली असेल ते येणार नाही, ते वेगळी कामं मारतात. मग काही कामाच्या अडचण जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची लय माता पूतना, तोची लय माता पूतना, तोची लय माता पूतना. तोची लय माता पूतना, तोची लय माता पूतना, तोची लय माता पूतना, तोची लय माता वास्तविक आता मनुष्य जन्म पुन्हा नाही हो. हे जाऊ द्या, घरदार जमीन तुपल्या. रावणाने एवढं होतं पण तरी सुद्धा काही राहिलं नाही. काय मग आता करू नये का, संसार करावा, संसार करावा नेटका, दिसू देऊ नये फाटका. मग आता सांगा, संसार करायला सांगितलं. मग आता संसारी असावे आसुरी नसावे. कधी विचारलं तुम्ही महाराज, तुम्ही इकडे सांगता संसारी असावे आणि इकडे म्हणता आसुनी नसावे, कसं काय? पाप आणि पुण्याचे कटोळे आहेत का? कटोळे पाप पुण्य दिसतं का? म्हणजे पाप आणि पुण्य नाही का? माता इथे सांग, भगवंताच्या नामस्मरणाने तुमचं पाप उचलून जातं, पाप उचलून जातं. हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाचे क्षण मात्रे. या रे लहान थोर या घट नट या रे शुद्ध होणे. वास्तविक शुद्ध व्हायचं म्हणजे काय शुद्ध व्हायचंय, काय शुद्ध करून घ्यायचंय, फार सोपा विषय सांगू तुम्हाला. हे बाकीचे किती जरी तुम्ही अभ्यास करत बसले, काही करत बसले तरी काही सांगणार नाही. वेद अनंते बोलीला अक्षय तुकाचे साधेला विठोबाशी शरण जावे निधनिष्ठा. काल नामावर जातो, नामच. मग सांगा तुम्ही, नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले. मग ते नाम म्हणजे काय ते विचारून घ्या तुम्ही. नामाशिवाय तर तुमचं पापा जाणार नाही, पाप केल्याशिवाय सुख मिळणार नाही. पाप मिळ सांगा तुम्ही, आगात ताप आहे तर ताप आहे तर डॉक्टर इंजेक्शन देतो का? तापात इंजेक्शन देत नाही. मग काय करतात त्या अगोदर? अगोदर ताप उतरवतात आणि नंतर इंजेक्शन देतात. तापामध्ये इंजेक्शन देत नाही. मग आता तुम्हाला आपल्या सुद्धा या ठिकाणी बारकाने जर विचार केला, पाप केल्याशिवाय तर तुम्हाला सुख मिळणार नाही, ताप उतरल्याशिवाय तर बरं वाटणार नाही. माझा पाप म्हणजे नेमकं काय? पाप म्हणजे नेमकं काय? पाप म्हणजे दुःख, पाप म्हणजे दुःख आणि पुण्य म्हणजे सुख. पण तुम्हाला डायरेक्ट जर बोललो तुम्हाला आपल्याला, तुम्ही पापी आहे का पुण्यवान आहे? स्वतःला पुण्यवान म्हणणार, स्वतःला पुण्यवान म्हणणार, पापी कोणी म्हणणार. पण हा दुःख तर माझं कोंदून भरलेलं आहे. दुःखाने आपण कोंदून भरलेलं आहे, दुःख आहे. मग ते दुःख जाण्यासाठी तर नाम घ्यायचंय ना, दुःख जाण्यासाठी नाम घ्यायचंय. माझं सांगा तुम्ही, ते नाम, त्या नामाचा टकडा लागायला पाहिजे, त्या नामस्मरणात सुद्धा टकडा लागायला पाहिजे. आणि ते नाम सुद्धा असं वरवर भजन करून काही, वरवर भजन करून काही, नाता येते एकत्र काही, उडकी तटतट घर म्हणा सोत झटपट, नाहीतर अवघेच लटपट रे बा लटपट. ते भगवंताचं नाम जीव तोडून म्हणायला पाहिजे आणि इतकं म्हणायला पाहिजे, असोनी संसारी जिव्हे जिव्हे वेगाने म्हणायला पाहिजे, भरभर म्हणायला पाहिजे. तुमच्याकडे आता ते मशीन निघालं नाही, चापकटर. त्या चापकटर मध्ये बारीक तुकडे का होतात? बारीक तुकडे का होतात? ते जे पाते आहेत ते वेगाने करतात ना,
आणि वेगाने फिरल्या म्हणजे तुकडे होता का नाही? मग तुमच्या बापाचे तुकडे व्हावा असं वाटतं का? मग वेगाने म्हणायला पाहिजे ना. हरिपाठ रोज म्हणता हा जीव तोडून भजन करायला पाहिजे. आणि एक दुसरी गोष्ट बरोबर तर म्हणायचं सोनी संसारी जीवी वेग करी वेगाने म्हणायचं. पण अजून त्याच्यामध्ये वेगाने म्हणता जर समजा तुमचं अंग हलायला लागलं किंवा हात असे व्हायला लागले तर तिथे काय म्हणतात कुठोही मस्तक तुटवे शरीर नामाचा कथर सोडू नये. आणि तिथंच आपण सोडून देतो. थोडं अंगाला लागलं का हा अंगाला लागलं ते सोडून देतो. आणि तिथे क्रिया महत्वाची आहे. ती क्रिया फक्त एक गोष्ट आहे तो परमार्थ नाही. डोक्यातून पाहून टाका. ती प्रक्रिया आहे. ही फक्त प्रक्रिया आहे. त्याचं कारण असं आहे हे सुद्धा पूर्वी कर्म उपासनाच्या द्वारे चित्त शुद्ध केले जात होतं. हे जे रामकृष्ण हरी मंत्र आहे पूजा तीर्थ यात्रा उपास तापास याच्याने ते शुद्ध चित्त शुद्ध करत होते. पण त्या काळामध्ये एवढं पाप जन्माला आलेलं नव्हतं. एवढं पाप जन्माला आलेलं नव्हतं. हा एवढं पाप आता लई जन्माला आला पाप. मग जितकं तुम्हाला तुम्ही बघा तुम्ही तुरीचं पीक असेल कोणते पीक असेल त्याच्यावर रोग येतात. पूर्वी रोग कमी होते. हे जे तुमचे गिलके दोडकेचे वेल आहेत ना घोसळे हे जे आहेत ना गाईचे गोमूत्र टाकलं ना तरी मावा बिवा सर्व नष्ट व्हायचं गोमूत्रावर. पण ते पुढे ते इतकं वाढलं ना तो आजार ते रोग एवढे वाढले ना मग ते संशोधन एंडोसल्फान त्याच्यापेक्षा पॉवरफुल संशोधन वाढलं ना. अहो पूर्वी डोकं दुखलं तर भुईरस लावायचे भुईरस ते डोकं बरं व्हायचं. पण आता ते पॉवरफुल वाढलं त्यांची. इकडे सुद्धा संशोधन झालं. हे सांगतो काय तसं संत एकांती बैसले हे निवडून काढले श्रीहरीचे नाम. हे भगवंताचं हे पॉवरफुल नाम काढलं हे जे नाम येते. मग आता रामकृष्ण हरी मंत्र आता रामकृष्ण हरी मंत्र सुद्धा ते पाप तुमचं तुम्हाला नाही. तो मंत्र नाही असं नाहीये. तुकाराम महाराज भावडे का रामकृष्ण हरी मंत्र सांगायला. पण त्या काळामध्ये एवढं पॉवरफुल पाप नव्हतं. आता इतकं पाप वाढलं ते रामकृष्ण हरीला जुमानच होत नाही. आणि आपले म्हणतात रामकृष्ण हरी मंत्रच नाही म्हणे. काय बोलावं साधू संतांचं प्रमाण आहे. मग तुमचा अनुभव पाहिजे ना. तो पण माझा अनुभव सांगतो. साधू संतांच्या काळात रामकृष्ण हरी मंत्र सांगितला त्यावेळेस पाप फार कमी होतो. जसं पूर्वी गोमूत्र टाकलं त्या मिरचीवर त्याच्यावर घोसड्यावर तर तो आजार जायचा. तसं त्यावेळेस रामकृष्ण हरी कर्म उपासनेने तुमचं चित्त शुद्ध होत होते. आता चित्त इतकं वितृष्ट झालेलं आहे त्याला रामकृष्ण हरीचा काही उपयोग होतच नाही. म्हणून त्यांनी संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले ते हे निवडून काढले पॉवरफुल नाम निवडून काढलं. आणि ते नाम जर घेतलं त्यावेळेस सुद्धा साधारण जर तुमचं चित्त मलिन झालं असेल तर रामकृष्ण हरी म्हणायचे. त्या काळात सुद्धा तुकाराम महाराज सांगितले साधारण जर असेल ना आधार चित्त वितुष्ट साधारण असेल ना तर रामकृष्ण बरोबर आहे. पण जर त्याचं एखाद्याचं खूपच चित्त मलिन असेल तर त्याला मात्र ते सुद्धा त्यांनी सुद्धा ज्ञान गुणगम्य निवृत्तीने दिलेले माझ्या हाती ज्ञान गुणगम्य. बऱ्याच लोकांना हे नाम आहे. वारकरी संप्रदाय हे ना महाराज एवढे मोठे पट्टीचे त्यांच्याकडे सुद्धा आहे. नाही असं नाहीये सगळ्यांना माहिती. फक्त एक गोष्ट आहे रीत जी आहे ना रीत
रीत माहिती नाही, रीत माहिती नाही, रीत. कारण की हे बाळातपण आहे, ही बाळातपणाची रीत आईला माहित असते म्हणून माहेरी पाठवतात. पहिला बाळातपणा कुठं पाठवतात? माहेरी पाठवतात. म्हणून इथं सुद्धा बारकाने जर विचार केला, तुकाराम महाराज सुद्धा हे नामाने सुद्धा त्यावेळी सुद्धा असेच आश्वासाचे भाव करून घेतले. आणि म्हणून ते म्हणत होते, या या देवाचे, तुकाराम महाराज सांगायचे, या या देवाचे भरता वारे, या या देवाचे म्हणजे त्यावेळी सुद्धा होते. पण जसा अधिकार त्याचा उपदेश, जसा अधिकार असेल, जसा आधार असेल, तसा औषध, जसा आधार असेल. त्यावेळी सुद्धा हे नव्हतं का मग तुकाराम महाराजांनी हे काही अवस्थाचं वर्णन केलेले, कंठी प्रेम गाठी नाही म्हणजे त्यावेळेस सुद्धा होत नव्हतं असं नाही हो, आज होईल. पण काय झालेलं आहे, ज्यांच्याकडे नाही ना, ज्यांच्याकडे नाहीये, हे नाम नाहीये, या अशा क्रिया नाहीये, नाचता येईना अंगण वाकडे, नाचता येईना अंगण वाकडे, त्यांच्याकडे नाहीये. आणि ज्यांच्याकडे आहे तर हे बाळातून करा ते तयार नाही. हे बाळातून म्हणजे काय, वास्तविक त्याच्याकडे जायचं, त्याला बसवायचं, त्याला पुन्हा सांगायचं, पुन्हा 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 पुन्हा. ज्ञान नको, ज्ञान नको. ज्ञान अभिमान विश्वामित्रा, रंभे मागे झाला पुत्रा. ज्ञान नको, नको ते ब्रह्मज्ञान, हा नको ते ब्रह्मज्ञान. आत्मस्थिती भाव, तू देव मी भक्त ऐसे करी, वास्तविक पाहता. आणि ते साधन मिळवण्यासाठी महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये विनंती करून तुम्हाला जनी करणीचे करुणका जनीने जन्मय माझी यातना ऐशा साधना करा काही भक्त. या आपल्या सनातन धर्मामध्ये जे काही साधू संतांनी जे सांगितलं, आपला सनातन धर्म एवढा श्रेष्ठ का आहे, त्याचं कारण असं आहे, इथं देव, नाम घेणारा आणि गुरु हा एकच आहे. नाम घेणारा गुरु आणि देव हा एकच आहे. आणि हे जोपर्यंत समजत नाही, इथं नाम देणारा वेगळा, नाम देणारा वेगळा, नाम घेणारा वेगळा, नाम वेगळा, देव वेगळा.
कसा मेळ बसेल? द्वैते का अद्वैते? द्वैते द्वैते द्वैत. सांगा तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंग सगुण आहे का निर्गुण आहे? सांगा सगुण आहे का निर्गुण आहे? संतांनी तुमची समजूत घातली. अगोदर पहिल्या पायरीवर पाय ठेवा बाबा. समजूत घातले पहिल्या पायरीवर पाय ठेवा. सगुण निर्गुण गुणाचे गुण अवगुण आहे का? ज्ञानदेवा म्हणे निवृत्ती संतांनी तुम्हाला समजून सांगितलं सगुण निर्गुण एक गोविंदू. तुझं सगुण म्हणून की निर्गुण सगुण निर्गुण एक हे तुम्हाला सगुण निर्गुण एक गोविंदू म्हणजे सगुण आणि निर्गुण एकच आहे, वेगळं नाहीये. परंतु तुकाराम महाराज वास्तविक पाहता त्रिगुण असा निर्गुण हे आता सांगा तुम्ही. आता ते सगुण आणि निर्गुण हे जे आहे हे दोघं अवगुण आहे का काय? सगुण निर्गुण गुणाचे अवगुण अगुण म्हणजे वास्तविक पाहता सगुण आहे म्हणून निर्गुण आहे. चोर आहे म्हणून श्याम आहे आणि श्याम आहे म्हणून गोरा आहे म्हणून काळा आहे, काळा आहे म्हणून गोरा आहे, दिवस आहे म्हणून रात्र आहे, रात्र आहे म्हणून दिवस आहे. माझं सांगा तुम्ही आता सगुण आहे म्हणून निर्गुण आहे, निर्गुण आहे म्हणून याच्यात एक तरी नसतं. चोर जर नसते तर श्याम शब्द आला असता का? हा काळा माणूसच जर नसता गोरा शब्द आला असता का? माझं पांडुरंग सगुण आहे का निर्गुण आहे? सगुण आहे म्हणून निर्गुण आहे आणि निर्गुण आहे म्हणून ते कसं आहे म्हणून सगुण निर्गुणाचा ठाव विटे पावरी विटे पावरी आपल्या अंतःकरणाची बैठक असेल तसे तसे तुम्हाला उत्तर मिळतील. परंतु माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं सगुण बी नाही आणि निर्गुण बी नाही, अव्यक्त निराकार नाही. म्हणजे परमात्मा हा सगुण पण नाही आणि निर्गुण पण नाही. कसा आहे तो? अव्यक्त निराकार नाही त्या आकार जे गुणित आवाज दिसतो का नाही का? आवाज वाद्य दिसते वरी न दिसे नाद रंग नाही रूप नाही रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया
वास्तविक पाहता भगवंत हा अव्यक्त आहे. तुम्ही आपण नारळ फोडतो, हे जे पंचमहाभूत आहे, एक एक पंचमहाभूतामध्ये परत पंचमहाभूत आहे. एक एक पंचमहाभूतामध्ये स्वतंत्र नाहीये. आकाश जरी म्हटलं हे स्वतंत्र नाही, त्याच्यामध्ये परत पंचमहाभूत आहे. पृथ्वी जरी स्वतंत्र असते पण त्याच्यामध्ये परत पंचमहाभूत आहे. परंतु हे सर्व पंचमहाभूताची निर्मिती ही जी अवकाशापासून झालेली. कशापासून? अवकाशापासून. अवकाशापासून आकाश झालं, अवकाशापासून काय झालं? आकाश झालं, आकाशापासून हवा, आकाशापासून जिथं पोकळी आहे तिथं हवा आहे, जिथं पोकळी आहे तिथं म्हणजे आकाशापासून पोकळी हवा, आकाशापासून अवकाशापासून आकाश, आकाशापासून हवा आणि हवेपासून प्रकाश, हवेपासून प्रकाश आणि प्रकाशापासून पाणी आणि पाण्यापासून पृथ्वी. सर्वात हलकं वजन जर असेल तर पृथ्वीचे, सर्वात जास्त वजन असेल तर कोणाचं आहे? आकाशाचं आहे. आकाशाचं पटेल कोणाला नाही पडणार. आता नारळ जे आपण फोडतो, नारळ, त्या नारळामध्ये पोकळी असते का नसते? त्याच्यामध्ये धूळ असते का? वाऱ्याने गेलेली. जिथं वारा आहे तिथं धूळ आहे, पण त्या पोकळीमध्ये वारा जाईल का? जातो का? नाही. मग ती पोकळी जी आहे ते कसं आहे? अवकाश आहे, त्याच्यामध्ये कुठलाच विकार नाही, कुठलाही विकार नाही. आणि तसं याही ठिकाणी नारळ त्यासाठी फोडतो आपण, पण फोडणाऱ्याला माहिती नाही, सांगणाऱ्याला माहिती नाही. आंधळी जडतं कुत्रपीठ खातं, देवाला नारळ फोडतो. वास्तविक पाहता वधू वरांच्या नावावर आपण अक्षर टाकतो. का टाकतो? टाकणाऱ्याला माहिती नाही. तांदूळ केलं तर उगतात का? अहो त्यांच्या अंगावर पडतात, ते त्यांच्या नादात आहे, ते त्यांच्या नादात आहे. पण टाकणाऱ्याला तरी माहिती आहे का? काही माहित नाही. मग सांगा तुम्ही बहीण भावाला दिवाळीला ओवाळते, तांदूळ लावते, का लावते? काहीच माहिती नाही. तुम करते हम करते, जानत नाही, बुझत नाही, देखत काम करते हो और शेवाळ व्यक्ती मुली आणखी काय तो फडफड करते हो. तुम्ही शेतकरी आहात, खंड्या नावाचा पक्षी असतो, तो वर जातो, त्याची नजर इतकी तीक्ष्ण असते, तो संधान लावतो करून तिथून संधान. तसा एखादा मुलगा ते गुणवून घेऊन ते पक्ष्याला मारतात, ते संधान लावतात का नाही? तसा तो खंड्या पक्षी संधान लावतो. पाण्यामध्ये झोपलेला मासा कोणता आहे पाहतो, आणि लई संधान, लई इंधान म्हणजे झेप घेतो, इंधान, आणि नंतर स्नान आणि लगेच भोजन. 4 पुरुषार्थ करतो तो एकाच वेळी, 4 पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणजे तो संधान लावतो, नंतर इंधान, स्नान, लगेच मासा पकडतो, काठावर खातो. जेवण हे सोपं आहे राव, हे सोपं आहे. कोणी पाहिलं कावड्याने आयुष्य गेलं आपलं म्हणे, आयुष्य केलं म्हणे, काय करून? मासे खाऊन, आपलं शेणाची केळी खाऊन आयुष्य केलं म्हणे. सोपं आहे म्हणे. वर जायचं, कोणी मारायचं, मासे खायचे. त्याने ते शेणाची केळी खायचं सोडून दिलं, वर गेला, नदी वाहत होती, वरून लपडा केलं, दिला अंग सोडून. जिथं अंग सोडलं तिथं खडं पडला, ती चोच झाली दुईरी. वर आला तर शेवाळे तुझी वाहत ती अटकली मानेत. तो क्वाक 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 क्वाक, जानत नाही, बुझत नाही, देखत काम करते हो, अब शेवाळ करते मुंडी आटकी, अब काय को फडफड करते हो. कशासाठी करायचं? तुम्ही आता सुद्धा ज्यांना प्रबोधीला असेल ते नागपुड्या वळतात, नागपुडे. मला असं वाटलं, बाबा असं का बोलले, नागपुडे वळतात. बाबा म्हणलं तुम्ही तर आम्हाला तेच सांगितलेले. हा, अरे कशासाठी करायचं ते माहीत पाहिजे ना. कशासाठी? तुमची गाडी चालू होत नाही तर तुम्ही त्याला काय करतात? ते पेट्रोलचं हे सोड मारतात, म्हणजे पण चालू असताना मारतात, चालू होत नसेल तर चोप देतात ना. तुझं प्रबोध कशासाठी करायचं? चालू आहे त्यांना, बसतात तिथं. कशासाठी बसतात काही माहिती नाही, जाणत नाही. तू करते, आम्ही करते. कशासाठी? चुलीत दूर झाला, चुलीमध्ये दूर झाला तर काय करतो आपण? फुकण्याने फुकतो ना आपण. माणसं बसते, तुम्हाला मालक म्हणतो फुकना, माणसं बसते, मग फुकणी कुठे असते? कपाटात. तुम्ही आता फुकण्या घरी आले तर सोबत घेऊन आलेले सोबत, पण ते का फुकायची आहे? दूर झाला तर ना. काही नाही, कशासाठी काहीच माहिती नाही.
नाम माहिती नाही, काही माहिती. हे साधन आहे तुम्हाला, हे अनुग्रह. ते काय तुम्ही ते काय काय करतात, प्रबोध म्हणा काय असेल, ते कशासाठी आहे? साधन आहे ते. भगवंताचं नाम नाही. भगवंताचं नाम सद्गुरू शिवाय कोणी देऊ शकत नाही. आणि हे डबडे सद्गुरू नाही देत. आणि आम्ही तुम्ही सर्व या डबड्याच्या नादी लागतो. सद्गुरु वाचणे नमन रे याचे ऋण तुम्हाला दृश्यात येईल. याचं ऋण तुम्हाला दृश्यात येईल. याचं ऋण दृश्यात येईल. परोक्ष नाम तुम्हाला आम्ही मार्ग दाखवणार आहे. कुठं हे साधन देऊन तुम्हाला मार्ग दाखवतो. मार्ग दाखवतो. कोणाकडे? देवाकडे जाण्याचा. देव व्यक्त आहे का अव्यक्त आहे? देव कसा आहे? अव्यक्त आहे. मग तुम्हाला आम्ही अव्यक्त मार्ग दाखवला पाहिजे का नको? अव्यक्ताकडे जायला. अव्यक्ताकडे जायला व्यक्त गुरु चालणार नाही. अव्यक्ताकडे जायला तुम्हाला व्यक्त गुरु चालणार नाही. आणि तुम्ही व्यक्त गुरुला आणि इतकं झाकून ठेवलं. आता बघा तुम्ही बाबाची पुण्यतिथी आहे ना, काही मुलगी इकडे तिकडे करताय. अरे साधू संतांनी त्यांच्या पावन भूमीमध्येच महत्व दिलेलं आहे. त्यांची पवित्र सांगा तुम्ही, पांडुरंगाचे मंदिर आहे गावोगावी, पण आषाढी कार्तिक जातात पंढरपूरला. आणि हे बघा स्वतः महाराज म्हणले, हा तुम्हाला काही अपरिहार्य कारणाचं घेता येत नसेल, तू भाग वेगळा. परंतु काय चालू आहे याचं कारण हे दृश्यामध्ये जे काही आहे ना. मग तुम्हाला हरिपाठ जर असेल, तुम्हाला जो मार्ग दाखवला आता पुढचा, या मी दिले तुम्हाला साधनं दिले, पण पुढचा जो विषय जो आहे तो तुम्हाला अव्यक्त मार्ग गावा लागणार आहे. म्हणून हरिपाठामध्ये सांगतात अव्यक्त कुसरी विरळ झाले. अव्यक्त कुसरी विरळत झाले. किंवा तो अद्वैत जो मार्ग आहे, अद्वैत मार्ग, त्या अद्वैत मार्गाने जायचे तुम्हाला सर कीर्तनातून सांगता येणार, बसून सांगता येईल. पण बसायला तयार नाही तुम्ही. वेळच कुठे तुम्हाला बसायला? तुम्हाला फक्त काय कीर्तन पाहिजे. कीर्तन हे करमणूक नाही. या कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनाचे निंदनाचे नाचले व्यवसाय प्राचिताचे पापच नाही नामाचे ऐसे केले. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे काय दमावे, वास्तविक पाहता किती गण. म्हणून माऊली या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, दुसरं चरण हरे मोठे गाता हर मन जिंदा. एकनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये सुद्धा हरीला एवढं महत्व का दिलेले, माऊलीच्या हरिपाठामध्ये सुद्धा हरीला काय एवढं महत्व दिलेले. कारण हरी हा जो शब्द आहे दुःखाचं हरण करतो. नवे नवे हरी आणि भगवंत, आणि भगवंताचं नाव एकच आहे. कापूस आणि कापड एक का दोन? कापड आणि कापूस एक का दोन? एकच. लाट आणि पाणी, लाट आणि माती मळक. तसं देवाचं नाव हे एकच आहे, वेगळं नाहीये. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, सेवा संपवतो. दृष्टांत असा आहे, ज्यावेळेस तुम्हाला नाम रूपांचा वेळ जर बसला, नामाने रूप जर कळलं, तर त्याला सर्व हरिरूपच दिसतं. हरिरूप आले जाणणे हरपले, नेमणे ते गेले हरिच्या ठाई, जाणते व नेणे व भगवंती नाही, हरि उच्चारण पायी मोक्ष सुद्धा. असो दृष्टांत सांगतो.
बिरबल आणि अकबर. वास्तविक पाहता अकबर जो आहे बिरबलाला निरोप पाठवला, जा बिरबलला बोलून आणा. तर बिरबलाकडे गेला तर बिरबल हा वास्तविक पाहता ब्राह्मण होता. बिरबल कोण होता? हा. आणि अकबर, आता याची देवपूजा चालू होती. काय चालू होती? आपल्या लोक देवपूजा करतात का? हे देव होऊन गेले ना, काय देवपूजा करते? हे देव बसले ब्रह्मात्मी. अरे नद्या तू एकटा ब्रह्म आहे का? म्हणून बाबा म्हणतात, भाऊ हे नड्यावरनं सुद्धा आहे ना, कशासाठी आहे ते माहिती नाही, काहीच माहिती नाही. नुसतं ब्रह्मात्मी. नद्या तू एकटा ब्रह्म आहे का? खरविंद ब्रह्म आहे. आणि ज्याला खरविंद ब्रह्म तो प्रत्येकामध्ये देव पाहतो, प्रत्येकामध्ये देव पाहतो. प्रबोध दिल्यानंतर तुम्ही जर एकनाथ भागवत वाचले तर स्वतः दत्तात्रय महाराज सांगतात, माझ्या जीवनामध्ये आदी ऋषी आले, माझ्या जीवनामध्ये मी अनेक गुरु केले. गुरु आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये खरा गुरु आल्यानंतर जर बरोबर तुम्हाला सद्गुरू भेटला असेल तर तुम्हाला सर्वच गुरु दिसायला पाहिजे. ज्यापासून घेतलेला मी गुण. आता एखादा आमच्याकडे जाऊच नका आम्हाला सोडून, आम्हाला सोडून आम्ही तिथं बाबाच्या पुढे तिथून तिथं काय करा. आणि हे झाले त्या अशा गुरुचे काय झाले? कुत्रे झाले, कुत्रे. वास्तविक पाहता स्वातंत्र्य व्हायला पाहिजे. गुरु हा आपणासारखा करतो, आपणासारखे करते. माझा दृष्टांत सांगतो तुम्हाला, तो प्रत्येक गोष्टीमध्ये देव पाहतो. आता देवपूजा करत होतो, आता बिरबलाने बोलवलं अकबरला. आल्यानंतर बिरबल चलो बोलायचं. महाराजने बोलाय बोले. अरे त्याला वाईट वाटलं, देवपूजा अपूर्ण राहिली. पण राजाचा हुकूम गेल्यानंतर राजाला विचारलं, बोलो साहब क्या? चलो घूमने के जाना है आपको. मग ते फिरायला निघाले. राजा आणि प्रधान म्हणजे कोण? बिरबल. फिरायला निघाले. फिरता फिरता याच्या मनामध्ये एकच शंका, आपली देवपूजा अपूर्ण राहिली, आपली देवपूजा आपल्याला आपली माळकरी आता काय देवपूजा करायची गरज नाही, अगरबत्ती सुद्धा लावत नाही, काहीच गरज नाही. सुख मिळणार नाही, मनात काहीच नाही. काय मिळणार नाही? सुख भेटणार नाही. सुख भेटणार नाही. सुखासाठी तुम्हाला करावं लागणार ते. आता सांगा तुम्ही, याच्या मनात तेच आपलं देवपूजा अपूर्ण राहिली. पण पुढे चालता चालता तुळशी दिसते, रस्त्याने तुळशी दिसते. फिरत असताना त्याने काय दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा घातली. आता प्रदक्षिणा घातल्यानंतर विचारलं अकबरने, क्या रे बिरबल क्या कर रहा है? बोले हमारी माता है. बोले क्या? बोले तुम्हारे हिंदू लोग क्या है? बोले किसी कोई माता कहते. बोले हाँ, कोणालाही माता बोलता तुम्ही. दर्ग्यांनी फेकून दिली, उपडून फेकून दिली तुळशी. लई वाईट वाटलं. पण ज्याच्या जीवनामध्ये खरा करून खरं तत्व कळलंय ना, तो बरोबर काटा काढतो. पुढे चालता चालता ते तुमचं येणं का आग काढतं, आग्याचं झाड दिसलं. आग्याचं झाड दिसलं. याने काय केलं? दुरून त्याला नमस्कार केला आणि प्रदक्षिणा घातली. सांगा तुम्ही. आता त्याला विचारलं, क्या रे बिरबल क्या कर रहा? बोले ये हमारी माता है. बोले आणि बोलले बाप आहे. बोलते त्याला आई सण झाली नाही, त्याला बाप सगळे केलं बावलं दरम्यान उपटलं. आणि ते कशाला बुवा लग उड्या मारायला लागला, अंगाच काढायला लागला. गाठ पडली ठकटका, त्याचे वर्म जाणे तुका. म्हणून ते म्हणतात, तुम्ही या भगवंताच्या नामामध्ये पावरे. म्हणून तिसरी यज्ञ केले तुम्ही. तिसरं प्रमाण Thank you.
कोटी यज्ञ नित्याचा एक हरिनाम जपता घडे. वास्तविक या नामामध्ये पावर आहे, परंतु जे नामस्मरण दिहे जावा त्वराव पांडुरंग दृढभाव फुटो मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये. जीव तुडून करावे भजन तरच नारायण देईल भेटे. ते नाम सर्व देहाचा विसर पण तुकाराम महाराज सांगतात, देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पडेपर्यंत चिंतन करायला पाहिजे. आता तुम्ही यांनी भजन केलं, आता तुम्ही हाताने टाळे मुखाने भजन करा. करणे बापानो साधना हरीचे जन करणीचे करू नका. येणे नाही जन्म यमाची यातना ऐशा साधना करा काही. साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. वास्तविक बारीक पाहता हरिमुखी गाता हरिपरिचिता त्या नाही मागवता जन्म घेणे. तुम्हा आपल्याला पुन्हा या मनुष्य जन्मामध्ये सुख मिळालं का? तुम्हा आपल्याला सुख मिळालं नाही. मग सुख कुठं आहे? सुख वचे एकेटाई बहुबाई संताच्या संताविना प्राप्ती नाही ऐशी वेगळी बाई. म्हणून तुम्ही आपण परोक्षामध्ये एक आणि गुरुला शरण जाऊ, त्यांच्याकडनं साधन घ्या. भगवंताकडे जाण्याचे साधन जे आहे त्या साधनाने भगवंताची प्राप्ती होईल आणि आता चालू होईल. एका जनाधारे ना घ्यावा संसार, एका जनाधारे ना घ्यावा संसार, एका जनाधारे होया हारो
रे मागोरा धर मागे गाना रे मागोरा धर मागे अरे बोले अरे बोले एका जनार्दने न घ्यावा संशय निश्चयची होईल वास्तविक तुमची आपली जी भ्रांती जी आहे ही भ्रांतीच घालवायची आहे. काय भ्रांती आहे? तुम्ही आपण नेमके कोण आहोत? मी कोण आहे करा विचार. जे हे काळाचं आहे, धन कुबेराचं आहे. वास्तविक पाहता संतांच्या संगतीत गेल्याशिवाय तुम्हाला आपल्याला कळणार नाही. म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख आपण अपारिके नाही तेथे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगे संतांच्या सहवासामध्ये जायला पाहिजे. वास्तविक पाहता संतांच्या कृपेने जे कळलेलं मला कीर्तनाचं अंग नाही, परंतु तुमचं प्रेम वास्तविक आता आपल्या संप्रदायामध्ये असे गुणीजन आणि असे पट्टीचे पैलवान तयार झालेले आहेत आणि त्यांचेच कीर्तन आणि प्रवचन आहे. काय आम्ही फक्त आता तुम्हाला बसून मार्गदर्शन करू शकतो, कारण की या गोष्टी बैठकीच्या विषयाने तुम्हाला सांगू शकतो. कीर्तनातून कर्म आणि उपासनेतून तुम्हाला हळूहळू बोधाकडे यावं लागतं आणि त्या विचारासाठी ताल सूर काही गोष्टी मांडवं लागतं. तरी सुद्धा या ठिकाणी मी माझ्या अनुभवमध्ये तुमच्याकडे सांगण्याचा प्रयत्न केला. आता 1 तास काही प्रवचन होती, नंतर म्हणजे 4 वाजले ना 5 वाजता अर्धा तासात हरिपाठ होईल किंवा अर्धा तासात प्रवचन घेऊ आणि अर्धा तासात हरिपाठ 6 ते 7 कीर्तने विकास महाराज रुईकर यांचं दर्शनित कीर्तन होणार आहे. हरिपाठ आताची हा घ्या सर्वांनी 5 मिनिटं आणि झालेली सेवा इथे संपवतो. केलेली तशी केली कोवळे का नीट देवतानी जय पंढरीनाथ भगवान की जय.